तर मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे मसालेदार, कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी पापडी. टी टाइम स्नॅक्स असं सुद्धा याला म्हणू शकता. लहान मुलांच्या डब्याला तुम्हाला जर अशा पद्धतीचं स्नॅक्स द्यायचं असेल तर हा तुमच्यासाठी खूप हेल्दी ऑप्शन आहे. बाहेरून आपण अशा पद्धतीची पापडी आणली तर ती एकतर मैद्याची असते. तर आज आपण गव्हाच्या पिठापासून आणि अजून एक त्यामध्ये इन्ग्रेडियंट वापरणार आहोत जो खूप जास्त पौष्टिक आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण पहा, नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल. चला तर मग आपल्या रेसिपीला एकदम झटपट सुरुवात करूया. साहित्यामध्ये मी इथे अर्धा कप मुगाची डाळ घेते. ही मुगाची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून 2 घंटे पाण्यामध्ये भिजवत ठेवायची आहे. 2 तासानंतर आपण ही मुगाची डाळ बारीक अशी वाटून घेणार आहोत. यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची आहे. तर वाटत असताना यामध्ये खूप जास्त पाण्याचा वापर करू नका. तर अशाच पद्धतीने आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे. आता यामध्ये मी पाव कप बारीक रवा घालते, त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ घालते, 1 चमचा ओवा घालते, 1 चमचा जिरे घालूया, त्यानंतर पाव चमचा हळद घालून घेऊया, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घालूया, अगदी पाव चमचा यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे, 1 चमचा कसुरी मेथी घातलेली आहे आणि हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कसुरी मेथी नसेल तर याऐवजी तुम्ही फ्रेश मेथी सुद्धा वापरली तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ घालते. तुम्ही याच ठिकाणी मैदा सुद्धा वापरू शकता, पण हे स्नॅक्स आपल्याला पौष्टिक बनवायचे आहेत त्यामुळे मी इथे गव्हाच्या पिठाचा वापर करत आहे. आणि थोडंसं लागेल तर पाणी आपल्याला वापरायचं आहे आणि अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला 15 ते 20 मिनिट छान असं भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर याचे आपण गोळे करून घेऊया आणि अगदी चपाती लाटून घेतात त्याचप्रमाणे हे लाटून घ्यायचं आहे. तर हे पीठ खूप जास्त पातळ करू नका, त्यामुळे आपल्या स्नॅक्समध्ये तेल बसतं. आता एक लिक्विड बनवूया, ते आपण पुढे वापरणार आहोत. त्यासाठी मी 2 चमचे गव्हाचं पीठ घेतले, 4 चमचे तूप घालून घेतले आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपण आपल्या स्नॅक्समध्ये वापरणार आहोत. ते कसं ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया. तो आपण पिठाचा गोळा करून घेतलेला आहे, तो कोरड्या पिठामध्ये थोडासा बुडवून घ्यायचा आहे आणि याची चपाती लाटून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जी पेस्ट बनवली होती ती या चपातीवरती आपल्याला छान अशी पसरवून घ्यायची आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने ही चपाती दुमडवून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये इथे पाहताय त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे. हे हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला असे याचे काप करून घ्यायचे आहेत. खूप मोठे मोठे काप करू नका, अगदी छोटे छोटे असे काप करून घ्या. तर अशा पद्धतीने सगळे काप करून घ्यायचे आहेत. एक लाटी घ्या, ती थोडीशी पिठामध्ये बुडवा आणि हलकं बेलण्याने ती लाटा. अशा पद्धतीने तुम्ही याची थिकनेस बघू शकता. खूप जास्त पातळ करायचं नाही, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच तुम्ही करून घ्या. तर अशाच पद्धतीने मी सगळे बनवून घेतलेले आहेत. आता गॅसवरती एखाद्या कढईत किंवा पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा. त्यानंतर ही पापडी आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायची आहे. सुरुवातीला आपल्याला एकदम मीडियम फ्लेमवरती ही पापडी तळून घ्यायची आहे, कारण आतपर्यंत ही पापडी तळली गेलेली पाहिजे आणि आतमध्ये जे लेयर आपण तयार केलेले आहेत ते तळल्यानंतर छान असे खुलून येतात आणि त्यामुळेच आपली पापडी मस्त अशी खुसखुशीत होते. तर छान असे ब्राऊन रंगावरती आपल्याला ही आपली पापडी तळून घ्यायची आहे. तुम्ही इथे पाहू शकता खूप मस्त असा कलर आलेला आहे आणि एकदम अशी कुरकुरीत होते ही पापडी. आणि तुम्हाला आता तेल दिसत असेल, पण या पापडीला अजिबातही तेल राहत नाही, त्यामुळे तुम्ही लहान मुलांना हमखास ही स्नॅक्स बनवून देऊ शकता. तर मस्त अशी आपली चटपटीत पापडी बनवून तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने मी सगळ्या पापड्या लाटून घेतल्या होत्या आणि सगळ्या पापड्या पण मी अशा पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत. चहासोबत आपल्याला काही नाश्ता हवा असतो, त्यासाठी ही पापडी एकदम उत्तम पर्याय आहे. तुम्हाला पार्टीसाठी एखादं स्नॅक्स बनवायचं असेल तर अशा पद्धतीने पापडी बनवा. सर्वांनाच नक्कीच आवडेल आणि सगळेच जण तुमचे कौतुक नक्कीच करतील. तर हे हेल्दी ऑप्शन आहे. तर या पद्धतीने बनवा, मला कमेंट करून सांगा कशी झाली होती ते. तर अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशाच रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.